नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत गोड, त्याचप्रमाणे सुगंधी आणि अगदी झटपट तयार होणारे असे गोड पोहे। चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी गोड पोहे बनवण्यासाठी अर्धा किलो एवढे गावठी पोहे घेतलेले आहेत। तुमच्याकडे गावठी पोहे नसतील तर तुम्ही बाजारात जे मिळतात आपण कांदा पोह्याला वापरतो ते पोहे सुद्धा वापरू शकता। त्याच्यानंतर पोहे छान असे धुवायचे आणि या पद्धतीने आपल्याला पोहे निथळत ठेवायचे आहेत चाळणीवर। तर पोहे आपले निथळत आहेत तोपर्यंत आपण बाकीचं सामान बघूया। तर इथं मी 1 वाटी एवढा गूळ घेतलेला आहे बारीक चिरून। त्याच्यानंतर 1 वाटी ओलं खोबरं, चवीपुरतं मीठ आणि 5 ते 6 वेलची घेतलेली आहे। वेलचीला बारीक आपल्याला पूड करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर गॅसवर मी एक कढई घेतलेली आहे आणि आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसचा फ्लेम एकदम लो करून आपल्याला या कढईमध्ये आपले निथळलेले पोहे जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत। आता पोहे सगळे घालून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला बारीक चिरलेला गूळ सुद्धा घालून घ्यायचा आहे। तर गूळ घालून झाला की लगेचच चवीपुरतं आपण जे मीठ घेतलं आहोत ते सुद्धा घालून घ्यायचं आहे। आता खोबरं आपल्याला नंतर ऍड करायचं आहे। त्याच्यानंतर हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हे सगळे जिन्नस मिक्स करून झाले त्याच्यानंतर इथं मी एक हळदीचं पान घेतलेलं होतं। या पद्धतीने त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला। आता हळदीचं पान घालून झालं की त्याच्यानंतर आपण वेलची पूड याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता हळदीचं पान आपण कशाला घालतो, त्याच्यामुळे पोह्याला आपल्या मस्त असा वास येतो। तुमच्याकडे हळदीचं पान नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा हळदीचं पान करू शकता। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे। आता हे ओलं खोबरं सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटांनंतर बघू शकता आपलं गूळ जे आहे ते हळूहळू वितळत आलेलं आहे, पोह्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। तर फायनली इथं आपले गोड पोहे बनून रेडी झालेले आहेत। बघू शकता एकदम झटकेपट होणारी अशी ही रेसिपी आहे। अगदी कधी पटकन अशी तुम्हाला भूक लागली तर काय बनवायचं तर हे गोड पोहे बनवून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब